नमस्ते सगळ्यांना. आपण पाठीमागं आपण बघितलं होतं रेफरन्स पोझिशन चॅप्टर बघितलं होतं. CNCची थेरी आपण संपवलेली होतो. तर आपलं नेक्स्ट CNCमध्येच आपण प्रोग्रामिंगचा पहिल्या टप्प्याकडे वळतो आहे. तर तो पहिल्या टप्प्याचं चॅप्टरचं नाव आहे कोऑर्डिनेट सिस्टम. ठीक आहे. कोऑर्डिनेट काय बघा, कोऑर्डिनेटमध्ये आपण जे काही जॉबवरचे जे काही ऑपरेशन्स असतात त्या ऑपरेशनचे डायमेन्शन्स आपण काढायचं शिकणार आहोत. ठीक आहे. तर कोऑर्डिनेट म्हणजे काय बघा, कोऑर्डिनेट इज नथिंग बट डिस्टन्स बिटवीन टू पॉईंट्स बट धिस डिस्टन्स मेजर इन टू और मोर ॲक्सिस और डायरेक्शन. कोऑर्डिनेट म्हणजे दोन अंतर आपण काढणार आहे, दोन डायरेक्शनमधले अंतर. तर तेच अंतर आपण कशामध्ये मोजतो, दोन डायरेक्शनमध्ये मोजून त्याचे अंतर काढणं, त्याच अंतरला आपण काय म्हणतो, कोऑर्डिनेट. जसं मी एक्झाम्पल दिलेलं आहे का, पहिला एक पॉईंट आहे, हा एक सेकंड पॉईंट आहे. हा डायरेक्ट जर आपण मोजलो तर हे माझं काय झालं, अंतर झालं 100 मीटर. इट इज अ ओनली डिस्टन्स. कोऑर्डिनेट जर मी काढले तर ह्या दोन पॉईंटमधलं मी आडवं एक माप घेणार आणि उभं एक माप घेणार, म्हणजे कॉलम एक माप घेणार. आडव्याला मी x म्हणणार आहे, उभ्याला y म्हणणार आहे. म्हणजे y इज इक्वल टू 80 मीटर आणि x इज इक्वल टू 100 मीटर. हे काय झाले, तुमचे कोऑर्डिनेट झाले. ठीक आहे. नेक्स्ट, कोऑर्डिनेट हे CNC प्रोग्राम हे वर्क करतो ते तुमचं पूर्ण ग्राफ बेसवर वर्क करतो. जसं तुम्हाला मी म्हणलो होतो, ग्राफ म्हणजे काय बघा, आपण 5वीपासून आलेख शिकतो आहे. या आलेखमध्ये दोन ॲक्सिस असतात, एक x ॲक्सिस असतो आणि एक y ॲक्सिस असतो. आडवा ॲक्सिस x आणि y ॲक्सिस, आणि एक सेंटरला वर्क 0 असतो. याच्यामध्ये CNC प्रोग्रामिंगमध्ये म्हणा किंवा ग्राफमध्ये म्हणा, आपल्याला प्लस आणि मायनस हे साईन किंवा हे डायरेक्शन्स खूप महत्त्वाचे असतात. कारण जर तुम्ही उलटं केलात, प्लसचं मायनस आणि मायनसचं प्लस केलं तर तुमचं टूल मशीनमध्ये उलटं जाणार आहे. तर त्यासाठी हे खूप महत्त्वाचं आपल्याला बघायचं आहे. सिंपल एक 0 बघायचा. x ॲक्सिससाठी मी पहिल्यांदा बोलतो आहे. ह्या 0पासून जर x ॲक्सिसवर तुम्ही चाललात तर राईट डायरेक्शनला जर जात असाल तर सर्व कोऑर्डिनेट तुमचे काय असतात, प्लस असतात. ओके. आणि जर लेफ्ट साईडला जर तुम्ही चाललात x ॲक्सिसला तर सर्व डायमेन्शन तुमचे मायनस असतात. जर yला बघितलं तर वर चाललात तर सगळं डायमेन्शन प्लस असतील, खाली चाललात तर सर्व डायमेन्शन तुमचे मायनस असतील. हे सिंपल लक्षात ठेवा, जसं मी ग्राफमध्ये दाखवलेलं आहे. ग्राफमध्ये आपल्याला अजून एक काय बघतो बघा, आपण चरण असतात. चरण म्हणजे त्याला इंग्लिशमध्ये आपण फर्स्ट क्वाड्रंट म्हणतो. फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट, ठीक आहे, आणि थर्ड क्वाड्रंट आणि फोर्थ क्वाड्रंट. हे तुमचा थर्ड आहे आणि हा काय आहे, हा फोर्थ क्वाड्रंट आहे. तर अँटी क्लॉकवाईज यायचं. फर्स्ट क्वाड्रंटमध्ये तुमचा x प्लस असतो, x प्लस, आणि y तुमचा प्लस असतो. दोन्ही तुमचे काय असतात, प्लस प्लस असतात. जसं एक पॉईंट दिलेला आहे बघा, x प्लस 2 आणि y प्लस 3. इकडं सेकंड क्वाड्रंटमध्ये आला तर x तुमचा मायनस असेल आणि y तुमचा इकडं प्लस असणार आहे. जसं इथं पॉईंट दिलेला आहे x मायनस 3 आणि y प्लस 1. थर्ड क्वाड्रंटमध्ये जर आलात तर इथं बघितलात बघा, इथं तुमचा पॉईंट आहे. इथं जर x मायनस 1 आणि हे 0.5 मधला, म्हणजे x मायनस 1.5 आणि y मायनस 2.5. हा y मायनस काय आहे तुमचा 2.5 आहे. तर यालाच काय म्हणतो आपण, कोऑर्डिनेट सिस्टम. म्हणजे हे तुमचे पॉईंटचे कोऑर्डिनेट्स आले. ठीक आहे. तर चौथा जर मी इथं माउंट केला तर काय होईल, x प्लस, समजा मी इथं दिलो x प्लस 2 होईल आणि y मायनस 3 होईल. जसं आपण फोर्थ क्वाड्रंटमध्ये बघितलो, तुमचा x प्लस असतो आणि तुमचा y काय असणार आहे, मायनस असणार आहे. हे सिंपल लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, आपण टाईप्स ऑफ कोऑर्डिनेट्स बघणार आहे. टाईप्स ऑफ कोऑर्डिनेटमध्ये दोन प्रकारचे कोऑर्डिनेट सिस्टम आपण CNC मशीनमध्ये वापरतो. पहिला आहे ॲब्सोल्यूट कोऑर्डिनेट सिस्टम, याचा प्रोग्रामिंग कोड आहे G90, आणि दुसरा आहे तुमचा इन्क्रिमेंटल कोऑर्डिनेट सिस्टम. आपण टप्प्याटप्प्याने बघूयात. ॲब्सोल्यूट कोऑर्डिनेट सिस्टममध्ये एकच वर्ग 0 असतो आणि त्या वर्ग 0ला धरून आपण काय करतो, सर्व पॉईंटचे कोऑर्डिनेट्स काढतो. सिंपल लक्षात ठेवा. अँड ॲब्सोल्यूट कोऑर्डिनेट सिस्टम वेअर ऑल मूव्हिंग पार्ट्स आर डिरेक्टेड टू पोझिशन मेजर्ड फ्रॉम अ सिंगल फिक्स्ड रेफरन्स पॉईंट नोन ॲज द प्रोग्राम वर्क 0 और पार्ट वर्क 0. और सिंपल बघा, याच्यामध्ये एकच वर्ग 0 आढळतो. और इन ॲब्सोल्यूट कोऑर्डिनेट सिस्टम ओनली वन वर्क 0 हॅज बीन प्रेझेंट. हे सिंपल लक्षात ठेवायचं. ठीक आहे. ॲब्सोल्यूट कोऑर्डिनेट काय सांगतो बघा, एक वर्क 0 घ्यायचा, जसं ग्राफमध्ये आपण घेतला. मी पॉईंटचे कोऑर्डिनेट्स काढलेले आहेत. टोटल माप जो दिलेला आहे इथं x 110 दिलेला आहे, असं y 110 दिलेला आहे प्रत्येक होलमधला, उभा आणि आडवा. पण आपण सेंटरला एक वर्क 0 देतो, त्या वर्क 0पासून आपल्याला डायमेन्शन घ्यावं लागतात. तर पॉईंट नंबर 1, आता हे ड्रॉईंग तुम्हाला दाखवलेलं आहे. 4 होल्स आपल्याला मारायचे आहेत बघा. 4 होल, 8.5 त्याचा डायमीटर आहे. तर ह्या 4 होलचे आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा कोऑर्डिनेट काढायच्या अगोदर टूल पाथ नंबर द्यावे लागतात. म्हणजे टूल पाथ नंबर म्हणजे काय, टूलला दिलेला एक पाथ किंवा टूलला दिलेला एक रस्ता. तर हे सिंपल काय लक्षात ठेवायचं, P1 कुठून पण द्या, P2, P3,
P4. टूल पाथ म्हणजे काय, टूल तुमचा ह्या सिक्वेन्सप्रमाणे काय करेल, होल्स तुमचा मारत जाईल. लक्षात आलं. तर हे सिंपल लक्षात ठेवा. तुम्ही कुठून पण घेऊ शकता, सिमिलर आहे. जर तुमचे होल आपण नेक्स्ट ड्रॉईंगमध्ये आपण बघूयात की होल जर वेगवेगळ्या ठिकाणी असतील तर आपण कसं टूल पाथ नंबर घ्यायचं. तर सगळ्यात पहिल्यांदा टूल पाथ नंबर द्या. 1 2 3 4. तुम्ही असं पण घेऊ शकता, 1 इथं घ्या, 2 इथं घ्या, 3 इथं घ्या, 4 इथं घ्या, कसं पण घ्या, पण तुमचे कोऑर्डिनेट ह्या वर्ग 0 पासून यायला पाहिजेत. तर P1चा पहिला कोऑर्डिनेट काय येतो बघा, x -55. कसं आलं -55? हे टोटल 110 आहे, वर्ग 0 आहे. इथून हे 110च्या निम्मं किती आलं, 55. मायनस का आलं बघा, हा जो तुमचा पॉईंट आहे P1 हा 0 पासून लेफ्ट साईडला आहे म्हणून तुमचा मायनस आला x. y प्लस का आला, कारण हा होल ह्या वर्ग 0 पासून वरच्या साईडला आहे म्हणून तुमचा y किती आला, +50 आला. 50 कुठून बघा, 100 आहे टोटल, सेंटरपासून 50. 2 नंबर जर बघितलो आपण, x +55 आणि y +50. +55 का आला, कारण हा होल x ॲक्सिसला जर बघितला तर तुम्ही राईट साईडला आहे आणि y ॲक्सिसला प्लस का आला 50, इथून हे 50 आणि y ॲक्सिसला तुमचा होल का आहे, वर आहे. 3 नंबर जर बघितलात तर x +55 आणि y -50. जसं मायनस का आलं बघा, कारण y ॲक्सिसला तुमचा होल खाली आहे आणि x ॲक्सिसला जर तुम्ही बघितलात तर राईट साईडला असल्यामुळं 55 आलं. 4 नंबर जर बघितलात तर x -55 येईल इकडं लेफ्टला आणि y -50 येईल. तुम्हाला समजलं असेल. सिंपल लक्षात ठेवा, 2-3 वेळा सॉल्व करून बघा. आहे त्या नाहीतर डायमेन्शन चेंज करून पण तुम्ही नेक्स्ट डायग्राम सॉल्व करू शकता. नेक्स्ट आपलं सिस्टम आहे इन्क्रिमेंटल कोऑर्डिनेट सिस्टम. इन्क्रिमेंटलमध्ये काय बघा, थोडं उलटं आहे. ह्याच्यामध्ये प्रत्येक वेळेला वर्ग 0 तुमचा चेंज होत असतो. सिंपल लक्षात ठेवा आणि डेफिनेशन तुम्ही वाचा, मी वाचत नाही डेफिनेशन आता. तर ह्याच्यामध्ये काय करतो बघा, आपण फर्स्ट पॉईंटचे कोऑर्डिनेट्स काढताना ह्या वर्ग 0ला धरून काढतो. एक ह्याच्यामध्ये सुद्धा वर्ग 0 तुमचा कंपल्सरी असणार आहे. म्हणजे P1 काय येईल, जसं ॲब्सोल्यूटमध्ये आला तसं येईल, -55 आणि y +50. ओके. फर्स्ट पॉईंटचे कोऑर्डिनेट घेताना वर्ग 0 पासून घ्यायचं. आता सेकंड पॉईंटचं कोऑर्डिनेट घेताना तुमचा पाठीमागचा पॉईंट काय होईल, वर्ग 0 होईल. पाठीमागचा पॉईंट काय होईल, वर्ग 0 होणार आहे. तर पाठीमागचा पॉईंट बघा, इथून टोटल किती आहे, किती आला याने अंतर, 110 आला, 110. आता 110 प्लस का आलं बघा, हा 1 नंबर वर्ग 0 असल्यामुळं 2 नंबर त्याच्या राईट साईडला असल्यामुळं +110 आला. x समजलं तुम्हाला. आता y बघा, y कसा आहे, y बघा, दोन्ही हे 2 होल एका लाईनला असल्यामुळं उभं मुवमेंट झालेलं नाही आहे म्हणून तुमचं y काय येतो, इथं 0 येतो. हे झालं तुमचं 2 नंबर. आता 3 नंबरचे कोऑर्डिनेट मला काढायचे आहेत, तर त्यासाठी माझा हा वर्ग 0 होईल 2 नंबरचा. आता बघा, x जर मला बघायचं असेल तर इथून हे आणि हे समान अंतरावर असल्यामुळं हे एका लाईनला येतील म्हणून तुमचं x काय येईल, इथं 0 येईल. म्हणजे आडवी मुवमेंट याच्यामध्ये झालेली नाही आहे. आता y काय येईल बघा, y -100 येईल, कारण का इथून हे टोटल किती आहे, 100 आहे आणि ह्या 0 पासून हा होल खाली असल्यामुळं y -100 तुम्हाला दिसतोय. 4 नंबर काय येईल बघा, 4 नंबरचे कोऑर्डिनेट काढताना हा वर्ग 0 होईल आणि ह्या वर्ग 0ला धरून तुम्ही इकडं x जर बघितला तर x -110 होईल आणि y -100 इथं y काय होईल, 0 होईल. कारण का, जसं आपण इकडं बघितलं होतं तसं इकडे याच्यामध्ये सुद्धा उभी मुवमेंट झालेली नाही म्हणून तुमचा y काय येईल, इथं 0 होईल. लक्षात आलं. प्रॅक्टिस करा. मी जर झाल्यानंतर मला फोन करा किंवा मेसेज करा, मी तुम्हाला नेक्स्ट याच्या पुढचे तुम्हाला ड्रॉईंग देतो. ओके. थँक्यू.